विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। कोळी समाजाचे आराध्य महादेव व दैवत महादेव यांना नतमस्तक होऊन महर्षी वाल्मिकी आज पौर्णिमा असून गौतम बुद्धांना मी नतमस्तक होऊन आपल्याला दोन शब्द हे सांगतो की हे शासन आणि शासन चालवणारे लोकांबद्दल किती काळजी आहे बघा। जो माणूस आज 7 दिवस झालं उपोषणला बसतोय कशासाठी तर जातीचा दाखला द्या म्हणून। आमचं जात हे सरकार ठरवणार, हे कसलं दुर्दैव। आमचेही बाप आम्हाला पैदा करणार आणि जात हे शासन ठरवणार आणि त्यांनी दाखला दिल्यावर आम्ही त्या जातीचे म्हण। हे कुठल्याने आहे? हे खरंच रामराज्य आहे का रावण राज्य आहे? हे काय समजी नाही साहेब। तब्बल 7 दिवस झाला, आजचा 7वा दिवस आहे। तुम्ही अन्नत्यागाने आमरण उपोषण करताय। या नेमक्या उपोषणाची आंदोलनाची पार्श्वभूमी काय सांगा? पार्श्वभूमी किरकोळ आहे साहेब। हा साधा तहसीलदार आणि प्रांतसुद्धा मिटवू शकतो, परंतु जातीचं आम्हाला काय पाहिजे आहे? जातीचा दाखला पाहिजे आहे। ते आमच्या जातीचा दाखला हे शासन प्रशासक आजकाल निवडून येणारे जे 15 वर्षाखाली सांगितले की पहिला आमचं हे असेल की कोळ्याला न्याय देऊ, चुनाभट्टीवर आमच्याकडनं मोठं मेळावा घ्यायला लावले की कोळी समाजाला पहिला न्याय देऊ आणि पहिला प्रश्न आमचा असेल तर सर्वसामान्य कोळी समाजाच्या लोकांना घरोघरी दाखला पोच केला जाईल। हे आमचं हे असेल म्हणून चुनाभट्टीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माजी आपलं तावडे साहेब विनोद तावडे साहेब यांनी चुनाभट्टी इथं कोळी समाजाचा मोठा मेळावा घ्यायला लावून त्या मेळाव्यात सांगितलं की आमचं सरकार आल्यावर पहिला हे वाक्य राहील की कोळी समाजाला न्याय दिल्याशिवाय मी राहणार नाही। आज परवा 1 मेला महाराष्ट्र दिन स्वातंत्र्य दिनी कशासाठी केलेत? कोळी समाजाला स्वातंत्र्यच नाही, अजून पण कोळी समाजावर अन्याय अत्याचार चालूच आहे। परवा मंगळवेढ्याला 56 वर्षाच्या शिक्षकांनी आमच्या लहान मुलीच्या 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केलेला आहे, लैंगिक अत्याचार केलेला आहे। आणि आज माझा बंधू कशासाठी तर जातीचा दाखला मागण्यासाठी 7-7 दिवस उपोषण अन्नत्याग करावं लागतंय। तर हे न्याय आहे का काय? पालकमंत्र्याला निवेदन द्यायला गेलं, निवेदन घ्यायला तयार नाही पालकमंत्री। हा सोलापूरचा दुर्दैवी गोष्ट आहे। आपल्या जमातीची प्रमुख मागणी नेमकी काय सांगा? आमच्या जमातीची प्रमुख मागणी एवढीच आहे का साहेब, बाकीच्या सगळ्यांना कसं जातीचे दाखले सुलभ पद्धतीने देतो तसंच जातीचे दाखले आमच्या महादेव कोळी समाजाला सुलभ पद्धतीने आणि विना अडचण न करता 1950च्या पूर्वीचे दाखले द्या, हे द्या, ते न मागता सुलभ पद्धतीने वडिलाच्या दाखल्यावर महादेव कोळी असलं की महादेव कोळी द्या, विषय संपला। काय समाजाला आव्हान करा? काय सांगा? समाजाला एवढंच आव्हान करतो की तुम्ही खरंच कोळ्याचा औलाद असेल तर आज किती टाईम होते तुमच्या घरात लग्न आहे समजून इथं येऊन बसणं, नाही बसलं तर तुम्ही कोळी नाही शंड आहे म्हणून सांगतो समाजाला। आज प्रशासनाने 7 दिवस झालं आमच्या आंदोलनाचं उपोषणाचं अन्नत्यागाचं दखल घेतलेली नाही। आज प्रशासनाला आणि जे इथले आमदार आहेत, खासदार आहेत, सरकार चालवणारे आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, यांना एकच आवाहन करतो साहेब, महर्षी वाल्मिकी झालेला आहे, परत वाल्या होऊ देऊ नका एवढं सांगतो। कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती करून सांगतो, वाल्मिकीला वाल्या होऊ देऊ नका। वाल्या झालं तर परत पुनरावृत्ती होईल। 2009ला जी घटना घडली होती, धुळ्याला गोळीबार झाल्यावर अर्धा सोलापूर बंद करून जाळपोळ कशी झाली होती, ते घटना उद्या संध्याकाळी 5 नंतर झाल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो। उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रशासनाने येऊन, राजकीय व प्रशासनाने लोकांनी येऊन आमची जरा दाद घेतली नाही, आम्हाला न्याय मिळाला नाही, तर उद्या संध्याकाळपासून आम्ही आमच्या पद्धतीने गनिमी काव्याने सोलापूर बंद आणि पुढचं काय करायचं आहे आपल्याला एवढं डिटेल मी सांगू शकत नाही की आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहे आणि वाल्मिकी ऋषीचे वंशज आहे, बस। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।